नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की अर्णव आणि ईश्वरी किंवा घरातलं कोणीही विचार करणार नाही अशी गोष्ट आता त्यांच्या बाबतीत घडलेली आहे. म्हणजेच अर्णवने बाहेरगावी पाठवण्यासाठी जी कन्साइनमेंट जहाजात ठेवलेली असते, आता त्याच कन्साइनमेंटला आग लागल्यामुळे आणि ब्लास्ट झाल्यामुळे इथे आता मोठं नुकसान अर्णवला भोगावं लागणार आहे. आता अर्णवने त्याच्यासाठी जे जे काही केलं आहे आणि ज्या गोष्टी मॉर्गेजमध्ये ठेवले, अक्षरशः त्यांचं राजेश्रीकेंचं घर देखील त्याच्यामध्ये मॉर्गेजमध्ये ठेवलेलं असताना आता एक मोठा चमत्कार होणार आहे. सगळेजण आता अर्णवच्या विरोधात जाताना नंतर बाकीच्या वेळेनंतर वल्लरी आणि नम्रता यांना काय पश्चाताप होणार आहे. अर्णव आणि ईश्वरी असं कोणत्या पुण्य त्यांचं कामाला लागणार आहे ज्यामुळे त्यांचं सगळं घर पुन्हा वाचणार, सगळं आजच्या या भागामध्ये आपण पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की घरामध्ये पार्टीचा माहोल असतो, सगळं घर अगदी आनंदाने भरलेलं असतं. त्यातच अचानक अर्णवला फोन येतो की आपल्या सामानाची पूर्णपणे वाट लागून गेली. आता अर्णव हा घरी येतो आणि टी व्ही लावल्यानंतर त्यामध्ये जो काही ब्लास्ट झालेला असतो त्या ब्लास्टमध्ये सगळं दाखवलं जातं. अर्णवच्या ज्या कन्साइनमेंट असतात सात्विक पेशंटच्या, त्या सगळ्यांना आग लागून त्या समुद्रामध्ये जहाज बुडून पडल्या जातात. आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का हा आजीला बसतो, कारण की आजीने हे सगळं काही असा कधी विचारही केलेला नसतो की अर्णवच्या बाबतीत असं काहीतरी घडू शकेल. त्याला या सगळ्याचं खरंच खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. आता काय करायचं, सगळेजणं टेन्शनमध्ये असतात. अर्णवचं हे सगळं कसं वाचवायचं आणि हातातून सगळं निसटून चाललं आहे असं लक्षात येतं. तर इथे खरं तर नम्रताला या सगळ्याचा आनंद होत असतो. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणं पहिल्यांदा हरलेले आहेत. म्हणजे असं कोणता तरी डिसिजन आहे ते दोघांनी मिळून घेतला आहे आणि ते हरलेत. त्यामुळे खरं तर तिला खूप आनंद झालेला असतं, परंतु तिला हे मूर्खाला माहिती नसतं की या सगळ्याचा परिणाम हा घरावरती होणार आहे आणि घर गहाण ठेवलेलं आहे, त्यामुळे घर कायमचं हातातून जाणार हे त्यांच्या काही लक्षातच येत नसतं. तर इथे आता हे सगळं होत असताना अर्णवला काहीच कळत नसतं. वल्लरी मामी फक्त अर्णवला बोल लावत असते. ती म्हणते की आता तरी कळलं का तुला की मी तुला काय बोलण्याचा प्रयत्न करत होते. अर्णव, हे घर ठेवू नकोस गहाण हे मी तुला सांगत होते, पण तू ऐकला नाही. तू फक्त स्वतःचा विचार केला, घरच्यांचा अजिबातही विचार केला नाहीस. अर्णव राजशिर्के, तुला खूप अभिमान होता ना, बघ काय झाले ते. डोळे उघडून तुझ्या डोळ्यांनी बघ, तू आम्हा सगळ्यांना काय केलंस. हे सगळं केल्यामुळे तू आम्हाला बेघर केलं आहेस, तुला कळतंय का, असं म्हणून आता हे सगळं गोष्टी अर्णवला बोलल्या जात असतात. आणि अर्णवला इतकं टोचून बोलल्यामुळे पहिल्यांदा त्याला खूप लागलेलं असतं. आता अर्णवबरोबरचे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात कमिटीचे, जे अर्णवचं कौतुक करत असतात, त्यांनाही या कंपनीच्या गोष्टीमुळे खूप लॉस बसलेला असतो. आता सगळ्यांचं लॉस फेडणं हे अर्णवला खूप कठीण होऊन गेलेलं असतं. अर्णव फक्त शांत तिथेच असतो. ईश्वरी त्याला धीर देण्याचा प्रयत्न करते की अर्णव सर शांत व्हा, काहीही होणार नाही, परंतु तरीही आता इथे अर्णवला खूप वाईट वाटत असतं. अर्णव म्हणतो की अर्णव आता गप्प बसतो, तेव्हा शिर्के म्हणतात की सर प्लीज काम डाऊन, प्लीज शांत व्हा. पण इथे आता अर्णवच्या बाजूने कोणीही उभं नसतं. आकाश म्हणतो की दादा, मी तुला सांगितलं होतं की हे सगळं तू करू नको, तरी तू ऐकलं नाही. मी तुला किती समजावलं होतं की या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, हे सगळं नको करूस, तरीही तू ऐकलं नव्हतास दादा. आता लक्षात घे काय करायचं आणि काय नाही, या सगळ्या गोष्टी तुला सहन कराव्या लागणार आहेत. तर इथे आता वल्लरी मामी म्हणत असते की अर्णव बोल ना, आता काय करणार आहेस तू. तुझ्यामुळे आम्ही सगळे रस्त्यावर आलेलो आहे. रस्त्यावर तुझ्या निर्णयाचा तूच पश्चाताप घेणार होतास ना, मग आम्ही का रस्त्यावरती यायचं आहे, आम्हाला कुठेतरी राहायला हवं, आम्ही आता काय करायचं, असं म्हणून इथे आता ते सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तर अर्णव स्वतःचं सगळं हरवून बसलेला असतो. आकाश त्याच्या बाजूला येतो आणि म्हणतो की दादा मी तुला त्यावेळेलाही बोललो होतो की आपल्या घराला यामध्ये तू इन्व्हॉल्व करू नको, प्लीज एकदा विचार कर, पण तू तसं केलं नाही दादा. आपलं घर आणि आता सगळं काही गेलं आहे, काय करायचं, तू चुकीचा आहेस दादा, तुझा डिसिजन चुकीचा आहे, असं आता अंड्यातला आकाश देखील त्याला बोलायला लागतो. त्यामुळे अर्णवला आता या सगळ्याचा खूप धक्का बसलेला असतो. प्रत्येकजण अर्णवला टोमणे मारत असतं, सुनावत असतं. यामुळे त्याला खूप राग येत असतो.
आणि त्यातल्या त्यात तो खूप स्वतः हरल्यासारखा झालेला असतो. आतापर्यंत कोणाचीही हिंमत नव्हती अर्णवला बोलण्याची, परंतु आता अर्णवचा एक निर्णय चुकल्यामुळे संपूर्ण जण त्याला नको नको ते, ज्यांची लायकी नाही आहे ते लोक त्याला नको नको ते बोलायला चाललेले असतात. ईश्वरी अर्णवला शांत करते की अर्णव सर प्लीज शांत व्हा, नका त्रास करून घेऊ, परंतु तरीही त्याला त्रास होत असतो. नम्रता पण म्हणते की ईश्वरी तुला मी सांगायचे ना, कायम सांगायचे की उगीचच नसता आगाऊपणा करू नकोस, आणि हा आगाऊपणा अर्णव जिजूंना तू करायला लावलेला आहेस, कारण की ह्या निर्णयाबद्दल तूच त्यांना पाठिंबा दिलास. आम्ही कोणीही त्यांच्याबरोबर नव्हतो, परंतु तूच पाठिंबा दिलेला आहेस, आणि बघ आज काय होऊन बसले ते. तुझ्या या आगाऊपणामुळे आपलं घर आणि सगळं म्हणजे तुमच्या दोघांच्या आगाऊपणामुळे हे सगळं संपलेलं आहे. आता असं त्या दोघांनाही ऐकायला लागलेलं असतं. तर तिथे अंजली म्हणत असते की 1 मिनिट, चिंटूने हे केलं आहे ते आपल्या घरासाठीच केलं आहे. त्याने स्वतःच्या एकट्याच्या भल्यासाठी असं काहीही केलेलं नाही आहे. आपल्या घरात हा जो प्रसंग आला आहे ना, तो खरं तर सगळ्यांमुळेच आलेला आहे. त्याने एकट्याने हे केलं नाही आहे. तेव्हा मामी म्हणते की हे बघ अंजू, पण हे सगळं अर्णवच ठरवणारा होता ना, त्यानेच आम्ही समजावून पण ऐकलेलं नाही. मी सांगत होते, आकाश सांगत होता माझा, पण नाही, तरीही नाही ऐकला तो. तेव्हा मग आता आकाश पण बोलतो की हो दीदी, त्याची ती जुनी सवय आहे. एकदा की त्याने ठरवलं की तो कोणाचंही ऐकत नाही, आणि त्यामुळे सगळ्यांना खूप मोठा लॉस आता सहन करावा लागणार आहे. ईश्वरी आता बघते की आकाश पण आपल्या आईच्याच बाजूने बोलतोय. अर्णव आणि बाकीचे सगळे एकटे पडलेत. अंजली म्हणते की मला सांगा मामी, आकाश, नम्रता, जर आपण हे लॉस झाले म्हणून जर आपण आपलं फायदा बघत असतो तर फायदा झाला असता तर अर्णव एकटा घेणार होता का? तो फायदा आपल्या सगळ्यांना होणार होता, हो की नाही? मग सॅटिस्फॅक्शन सगळ्यांची आहे. सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलेलं. तसं आता प्रॉब्लेम आला आहे तर तो एकाने मिळून फेस केला पाहिजे का? सगळ्यांनी फेस केला पाहिजे. तर आता कन्साइनमेंट काही पोचलेली नसते, त्यामुळे जे मिस्टर स्टीव असतात, ज्यांच्या कंपनीमध्ये कन्साइनमेंट पोचायला जाणार असते, ते आणि त्यांची असिस्टंट हे दोघंजणही आता दरवाजावरती आलेले असतात. आणि त्या दुसऱ्या ज्या असिस्टंट असतात ते म्हणतात की मिस्टर अर्णव, तुम्ही आम्हाला पूर्णपणे प्रॉमिस केलं होतं, पण काय झालं? अर्णव त्यांना समजवतो की हो, मला माहिती आहे की हे सगळं खरंच खूप धक्कादायक असेल. इट इज अ व्हेरी शॉकिंग फॉर मी ऑल्सो, कारण मी माझी संपूर्ण कंपनी सगळं काही मी मॉर्गेजवरती ठेवलं होतं. कंपनी किंवा माझं घर, राहतं घर, सगळं काही मॉर्गेजवरती होतं, आणि ह्या सगळ्या गोष्टी या माझ्यासाठी खरंच खूप टेन्शनमधल्या आहेत. त्यामुळे मला अशी विनंती आहे की ॲटलिस्ट माझे घर जे मॉर्गेजवर आहे तेवढं सोडवण्यासाठी तरी तुम्ही म्हणजे तुमच्या कंपनीने हेल्प केली तर खूप बरे होईल. तेव्हा मग आता हे सगळं बोलत असताना तिथे अर्णवला त्यांच्याकडून आन्सर मिळतं की नो, आम्हीही खूप मोठा लॉस सहन करतो आहे, कारण की उद्या आमच्या प्रोडक्टचं लॉन्च होणार होतं आणि त्याच्यासाठीच आम्ही तुमच्याकडून एकदम प्रायोरिटी बेसवरती हा माल मागवला होता. तुम्हीही तो कंप्लीट करून पाठवला होता, परंतु कुठे प्रॉब्लेम झाला तर तो त्या जहाजाच्या शिपमेंटमध्ये. त्यामुळे आम्ही तरी आता काही करू शकत नाही. आमच्याकडे उलटं तुम्ही म्हणजे जो काही लॉस आहे तो आम्हाला सहन करायला लागणार आहे. फर्स्ट टाईम आमच्या मार्केटमध्ये आमचं नाव खराब होणार आहे. फॉरेन मार्केटमध्ये आम्ही लॉन्चिंग डेट डिसाईड करून पण आम्ही लॉन्च करू शकलो नाही. यासाठी आम्हाला खूप काही सहन करावं लागणार आहे. तर आता हे सगळं बोलत असताना इथे नम्रता आणि बाकीचे सगळे हे बोलत असतात का आता काय करायचं कोणाला काहीही कळत नसतं. नम्रता मात्र आनंदाने हे सगळं बघत असते. तर त्या रात्री म्हणजे हे सगळं मॉर्गेजवर ठेवलेले असतं, त्या दिवशी तरी कोणी येत नाही. अर्णव आणि ईश्वरी आता विचार करतात की काय करायचं. खरंच खूप मोठं टेन्शन असतं. अर्णवला त्या रात्री झोपही लागत नसते. त्याच्यासमोर सारख्या त्याच गोष्टी येत असतात. त्या बाहेरगावच्या कंपनीने देखील त्याची साथ नाकारलेली असते. त्याला काहीही मदत करू शकत नाही असं स्पष्टपणे त्या लोकांनी सांगितलेलं असतं. आता अर्णव उठून बसतो. तेव्हा ईश्वरी त्याला समजावते की हे बघा अर्णव सर, आता हे सगळं काही आपल्या हातात नाही आहे. मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्यामुळे खरंच खूप त्रास होतो, पण प्लीज हे सहन करायला हवं आपल्याला. काहीही झालं तरीही या गोष्टींच्या पलीकडे तरी आपण जाऊन करू शकत नाही सगळं, म्हणून आपल्याला हा लॉस सहन करावा लागणार आहे. अर्णव म्हणतो की मीच इंदोर, पण तरीही मला याचं खूप वाईट वाटतं आहे. मी काय करू ना, मला काहीच कळत नाही आहे. तर इथे आता हे सगळं होत असताना ईश्वरीलाही खूप वाईट वाटत असतं. ती तिच्या देवीकडे जाते आणि म्हणते की देवी आई, काय करायचं काही सुचत नाही आहे. म्हणजे अर्णव सरांनी जे काही विचार केला
तो घरच्यांचा आणि कंपनीचा विचार करूनच सगळे वागले आहेत. परंतु आता काय करायचं हे मला सुचत नाही आहे. म्हणूनच आता ती सगळ्या गोष्टी अगदी विचार करत करत असते. तर बिचारं कनुबाळ हे तिच्या वस्तू वगैरे सगळं काही अंजली घेत असते. कारण की त्यांना माहीत आलेलं असतं आणि लेटर आलेलं असतं की तुम्हाला आता घर आजच्या दिवसामध्ये खाली करायचं आहे. इथे कनुबाळाला ती म्हणत असते की कनू बेटा माफ कर, तू तुझ्या मामाच्या सुखसोयीत तरी वाढत होतीस. तुझ्या वडिलांनी तर काही करू शकले नाही, आपल्याला तर कोणत्याही प्रकारची मदत करू शकले नाही. परंतु तू तू तुझ्या मामाच्या आनंदाच्या घरात राहत होतीस, पण तेही छप्पर आपल्या डोक्यावरचं कायमचं निघालं आहे गं. खरंच आपण दोघी खूप कमनशिबी आहोत. आता हे सगळं बिचारी ईश्वरी ऐकते आणि तिला खूप वाईट वाटत असतं की बिचारा अंजलीताईला एकतर नवरा असा मिळाला आणि घरावर भावाचं मायेचं छप्पर होतं ते पण आता हिरावलं गेलं. ईश्वरी आता तिच्याजवळ जाते आणि म्हणते की अंजलीताई प्लीज रडू नका. तेव्हा अंजली म्हणते की काय करायचं गं आता, मला खरंच खूप भीती वाटते. तेव्हा ईश्वरी तिला वचन देते, ताई तुम्ही काळजी करू नका, आम्ही जिथे पण राहू आपण छोट्याशा झोपडीत राहू, एकत्र राहू सगळेजण. पण तुम्हाला आणि कनूला आम्ही कधीही अंतर देणार नाही. आपण सगळे एकत्र आहोत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. आपण पुन्हा आपलं हे सगळं श्रीमंती वैभव पुन्हा मिळवू. मला पूर्ण विश्वास आहे माझ्यावर आणि अर्णव सरांवर. आपलं हे सगळं जे काही आहे ते पुन्हा आपल्याला नक्कीच मिळेल. आणि कोणीही याच्यावर वाईट नजर ठेवली असेल तर ती वाईट नजर लवकरच गणूबाप्पा बाजूला सारेल आणि आपले दुःखाचे डोंगर बाजूला करून सुखाचा वर्षाव नक्की होईल आपल्यावर, असं ईश्वरी आता तिला समजावते. अंजली म्हणते की काय माहिती गं ईश्वरी काय होणार आहे, मला तर खरंच या सगळ्याचं खूप टेन्शन आलं आहे. आपण कसं आणि काय करणार आहोत ना, खरंच काही माहीत नाही आहे. तर इथे आता अंजली म्हणत असते की हो मला माहिती आहे, चिंटू हा काही शांत बसणाऱ्यातला नाही आणि त्याला तुझी सोबत आहे, आपण आहोत त्याच्याबरोबर, त्याला कोणीही काहीही करू शकणार नाही. तेव्हा आता ईश्वरीने मोठी हिंमत दाखवलेली असते आणि अंजली पण चिंटूच्या बाजूने पूर्णपणे उभी असते. इथे आता ईश्वरी म्हणते की ताई चला कनूचं आणि तुमचं सामान घ्या आणि आपल्याला निघावं लागणार आहे. काही काळातच ते सगळेजण येतील, म्हणजे आपल्या बंगल्यावरती जप्ती आणण्यात येणार आहे, कारण बँकेकडे ते सगळं गहाण राहणार आहे. आता ईश्वरीला मात्र डोळ्यातून पाणी आल्याशिवाय काही होत नसतं. आमच्या या हसत्या खेळत्या घराला कोणाची तरी नजर लागली, ईश्वरीला आतल्या तसंच वाटत असतं आणि त्यामुळे तिला या सगळ्यामुळे खूपच वाईट वाटत असतं. तर अर्णव हा चेंज करून वगैरे निघत असतो. तो त्याच्या खोलीत जरा वेळ बसलेला असतो. म्हणतो मी सिंदूर मी खूप मोठी चूक केली ना हे सगळं करून. मला म्हणजे मामी सांगत होती त्यावेळेला, आकाश पण सांगत होता मला त्यावेळेला की नको हे सगळं करू नको, परंतु तरीही मी ऐकलो नाही. खरंच या सगळ्यामुळे मला खूप वाईट वाटतं आहे, काय करू ना मला काहीच कळत नाही आहे. तर आता त्यावेळेला लगेचच तो बोलून दाखवतो की हो मी चुकलो, खूप मोठी चूक केली. त्याचबरोबर इथे आता लगेचच ईश्वरी म्हणते की हे बघा तुम्ही मुद्दाम काही केलं नव्हतं अर्णव सर, हे सगळं तुम्ही आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या कंपनीसाठी केलं ना. मला माहिती आहे आई बाबाही तुमच्यावर रुसणार नाहीत, पण मी आहे तुमच्याबरोबर, घरातले सगळेजण आहे, अंजली ताई आहे, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, आपण यातून बाहेर येऊ. तेव्हा शिर्केंचा कॉल येतो की सर थोड्या वेळातच आपल्याला जप्ती येणार आहे आपल्या घरावर, आपल्याला निघायचे अशी नोटीस आली आहे, पुढच्या 5 मिनिटामध्ये ते सगळे येणार आहेत. आता मात्र अर्णव आणि ईश्वरी कसे बसे त्यांचे थोडेफार कपडे घेतात आणि बॅग घेऊन निघत असतात. आता मात्र इथे मोठा दुःखद प्रसंग असतो. शिर्के म्हणतो की सर तुम्ही माझ्या घरी या सगळेजण, नका काळजी करू, मी आहे ना, माझ्या रूमवर तुम्ही थोडे दिवस राहा, तुम्हाला ते छोटं वाटू शकतं पण तुम्ही राहा, काहीच प्रॉब्लेम नाही सध्या, काही सोय होईपर्यंत. आता शिर्के बिचारे अर्णवच्या बाजूने उभी राहतात आणि घरी राहण्याच्या सगळ्यांना ते इन्व्हिटेशन देतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर काही काळ आपण शिर्केंकडे राहू, त्यानंतर पुढे काय करायचं ते बघू, या अवस्थेत तरी आपल्याला काही सुचणार नाही की आपण काय करायचं ते. शिर्के आता अर्णवला घेऊन जाणार असतात. तर इथे आता आकाश, नम्रता आणि वल्लरी तिघाजणांनी अर्णवसोबत जायला विरोध केलेला असतो. हे सगळं अर्णवमुळे झालं आहे आणि त्याच्यासोबत जायचं नाही असं नम्रता आणि वल्लरी यांचं म्हणणं असतं. त्यामुळे त्या दोघीजणीही आता त्याच्याबरोबरच असतात आणि आकाशलाही आपल्या बायको आणि आईचं ऐकायला लागतं. त्यामुळे आकाश आता अर्णवच्या बरोबर उभा न राहता त्यांच्या दोघींबरोबर असतो, परंतु मामा मात्र अर्णवसोबत असतो. आता हे सगळं होत असताना अचानक आता इन्शुरन्स कंपनीमध्ये म्हणजे जहाजाचं इन्शुरन्स ऑलरेडी सात्विक फॅशनबरोबर झालेलं असतं आणि
यामुळे जहाजाचं कन्साइनमेंटचं जे काही नुकसान झालं आहे आणि त्याचं इन्शुरन्स असल्यामुळे अर्णवचं घर आता वाचणार आहे. एक मोठा चमत्कार होऊन गणूबाप्पाच्या कृपेने ईश्वरीच्या बाबतीत आता एक मोठा न्याय घडणार आहे. ते म्हणजे अर्णवचं घर आता त्याच्या ताब्यात जाण्यापासून किंवा जप्त होण्यापासून वाचणार आहे. निदान घर तरी अर्णव वाचवू शकणार आहे. परंतु आता त्यांच्या विरोधात केलेली नम्रता, वल्लरी आणि आकाश यांना खूप मोठा पश्चाताप होणार आहे. नेमकं सगळं कसं काय घडेल पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.